नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बंधू भगिनींनो. कोल्हापूर सांगली या भागामधल्या लोकांसाठी खूप छान अपॉर्च्युनिटी आहे फिजिक्सच्या स्टुडंटसाठी आणि टीचर्ससाठी. शिवाजी विद्यापीठ आणि इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टीचर्स म्हणजे IAPT यांच्या संयुक्त विद्यमाने आपण डॉक्टर प्रोफेसर HC वर्मा जे आपले पद्मश्री अवॉर्डी आहेत त्यांचं लेक्चर आपण ठेवलेलं आहे. 9 जुलै रोजी ते विद्यापीठामध्ये आहे. ह्याच्याशिवाय पण 2 ठिकाणी लेक्चर्स आहेत. सो ते कुठं आहेत, तुमच्या जवळचं यातलं ठिकाण कुठलं आहे हे कळण्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. तर ह्याचा महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो आहे क्वांटम फिजिक्स अँड फिजिक्स ॲज अ करिअर. याशिवाय भारतातल्या ज्या टॉपमोस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत जसं की IISc आहे, वेगवेगळ्या IITs आहेत, आयझर आहेत, TIFR आहे म्हणजे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ह्यांच्यातल्या करिअर्सबद्दल माहिती सांगतील. याशिवाय इंटरनॅशनल फिजिक्स ऑलिम्पियाड काय असतं, त्यात कसं पार्टिसिपेट व्हायचं याबद्दल देखील ह्याच्यात माहिती तुम्हाला कळणार आहे. त्यांच्याबद्दल वेगळं काय सांगायची गरज नाही. मी स्वतः त्यांच्याकडे 7 दिवसांचा रेसिडेन्शियल ऑप्टिक्सचा वर्कशॉप केलेला होता. खूप सुंदर अनुभव होता अँड यू मस्ट लाईव्ह अटेंड हिज लेक्चर्स. कारण तुम्ही यूट्यूबवरती खूप वेगवेगळे लेक्चर्स ऐकलेले असतील, पण हे लेक्चर नक्की बघा. सो हा फॉर्म कसा भरायचा आहे हे मी सांगतो. इथं तुम्हाला एक स्कॅनर दिसतोय बारकोड, त्यावरनं तुम्ही स्कॅन करू शकता किंवा मी इथं कॅप्शनमध्ये एक लिंक टाकलेली आहे त्याच्या थ्रू करू शकता. तर ह्याच्यात काय काय आहे हे मी थोडक्यात तुम्हाला दाखवतो. सो हा रेशन फॉर्म ओपन केल्यानंतर तुमच्याकडं हे असं दिसेल. सो इथं टॉपिक दिलेला आहे टार्गेट ऑडियन्स. त्याच्यात टीचर्स आहेत, अंडर ग्रॅज्युएट आहेत, UG म्हणजे BSCचे स्टुडंट आणि PG म्हणजे MSCचे स्टुडंट्स देखील आहेत. इथे तुम्हाला ईमेल जो आहे, आता माझा हा ईमेल इथे दिसतोय तसं तुमचा ईमेल दिसेल, त्यावर तुम्ही टिक करू शकता या पद्धतीनं. याच्यानंतर तुम्ही इथं खाली तुमचं पूर्ण नाव, जेंडर, मोबाईल नंबर, त्यानंतर तुम्ही काय म्हणून पार्टिसिपेट होता, टीचर आहे का, BSCला आहे का, MSCला आहे किंवा अदर कोणी आहे, PhDला वगैरे करत असाल तरी तसं पण तुम्ही इथं पुट करू शकता. तुम्ही कुठल्या इन्स्टिट्यूटकडून आलेला आहे, तर समजा तुम्ही आत्ता MSc पास आउट झालेला आहे आणि तुम्ही आत्ता काही करत नाही, तर तुम्ही जिथं MSc पास झाला आहे तिथला तुम्ही इन्स्टिट्यूटची माहिती टाकू शकता, नाव टाकू शकता. याच्यानंतर ह्यापैकी तुम्हाला कुठल्या विषयामधलं ऐकायला जास्त आवडेल त्याला तुम्ही सिलेक्ट करू शकता, की फंडामेंटल्स ऑफ क्वांटम फिजिक्स आहे किंवा करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत फिजिक्समधल्या त्याबद्दल ऐकायचं आहे किंवा जे काही ऑप्शन्स आहेत त्यातले, किंवा तुमच्या मनात एखादा अजून काही शंका आहे किंवा अजून एखाद्या विषयाबद्दल ऐकायचं आहे, तर ते सुद्धा तुम्ही अदर या विषयात टाकून इथं जे काही तुमच्या मनात आहे ते तुम्ही इथं टाईप करू शकता. ह्यानंतर आधी तुम्ही कधी त्यांचं लेक्चर किंवा वर्कशॉप अटेंड केलेलं आहे का, असा त्यांचा प्रश्न आहे, की येस ऑर नो. सो मी स्वतः केलेलं होतं, सो मी स्वतः येस हे पुट केलेलं आहे. तुम्ही जर केलेलं असेल तर येस करा, अदरवाईज यू कॅन सिलेक्ट नो. आणि येस हे शेवटचा जो पॉईंट आहे त्याच्यात तुम्हाला कुठून अटेंड करायचं आहे हे इथं विचारलं आहे. तर त्यातला जो पहिला ऑप्शन आहे तो आहे शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये 9 तारखेला गुरुवारी 11 ते 1. दुसरा आहे घाळी कॉलेज गडिंग्लजला 10 तारखेला म्हणजे शुक्रवारी 11 ते 1. आणि शेवटचं जे लेक्चर असणार आहे ते भिलवडीला असणार आहे 11 तारखेला 10 ते 12 या वेळेत. सो तुम्हाला यापैकी कुठला स्लॉट प्रेफरेबल आहे तिथं तुम्ही अटेंड करू शकता. आणि हे लेक्चर या तिन्हीपैकी एक ॲटलिस्ट अटेंड करा. मी म्हणतो की शक्य असेल तर तिन्ही पण अटेंड करू शकता. सो नक्की अटेंड करा आणि अशाच नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, सो दॅट तुम्हाला पुढचा जेव्हा व्हिडिओ येईल तेव्हा ऑटोमॅटिकली तुमच्या यूट्यूब फीडला नोटिफिकेशन येईल. थँक्यू फॉर वॉचिंग.